आटपाडी नगरपंचायत निवडणूक 2025 पहिल्यांदाच नगराध्यक्ष कोण होणार हाच प्रश्न सध्या आटपाडीमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. निवडणूक चुरशीशी वातावरण तापलेलं आणि मतदाराच्या मनातही वेगवेगळ्या गणितांची लगबग सुरू आहे. मराठा कुणबी समाजातून सौरभ पाटील प्रबळ दावेदार म्हणून सध्या चर्चेत आहेत, तर भाजपचे शिक्षित व स्थिर प्रतिमेचे जाधव हेही मतदारांच्या पसंतीस उतरलेले. शिवसेनेचे रावसाहेब पाटील यांचेही आव्हान तितकेच ठसठशीत. जनता काय विचार करते, कोणावर ठेवते विश्वास, कोणाला देणार कौल, आटपाडीकरांच्या काही थेट प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी हा खास रिपोर्ट. आटपाडी नगरपंचायत निवडणूक लागलेली आहे. आपणाला आटपाडीसाठी नगराध्यक्ष कसा असावा, आपल्याला काय वाटतं एक मतदार म्हणून? मतदार म्हणून मला असं वाटतं की नगराध्यक्ष सगळ्या समाजाला धरून असणारा असावा आणि सगळ्या गोरगरिबांची कामं करणारा असावा. नुसतं असं बोलणं चालणारा नसावा, नुसतं बोलणारा काम करणारा माणूस असावा. प्रमुख 3 पार्ट्या सध्याला त्यांच्यामध्ये लढत दिसत आहे. यामध्ये तीर्थक्षेत्र आघाडी, भाजप, शिवसेना यापैकी आपल्याला काय वाटते कोणत्या पक्षाशी या निवडणुकीमध्ये सरशी होईल? तीर्थक्षेत्र आघाडीचे सौरभ भैया पाटील ते नगराध्यक्ष होतील. सौरभ पाटील यांनी ओबीसीवर अन्याय केला असं आपल्याला वाटतं? नाही, अन्याय केलेला नाही. बऱ्यापैकी ओबीसी समाज सुद्धा सौरभ भैयाच्या पाठीशी आहे, त्यामुळे तेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होतील, जिंकून येतील. सध्याला आपण प्रभाग कितीमध्ये आपलं? प्रभाग 10 मध्ये. प्रभाग 10 मध्ये कसं आहे वातावरण? वातावरण चांगलं आहे. आमच्या दोन्ही उमेदवारांना वातावरण चांगलं आहे. प्रीती सुरेश हजारे आणि सौरभ भैया. आटपाडीची निवडणूक लागलेली आहे नगरपंचायतची. नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष आटपाडीसाठी कसा हवा आहे, एक मतदार म्हणून आपल्याला काय वाटतं? आता कसं आहे, बऱ्याच वर्षानं मला वाटतं गेले बरेच वर्ष आटपाडीचा विकास नाही. आटपाडीचा नगराध्यक्ष म्हणजे गोरगरीब लोकांना असं वाटतं की आटपाडीचा काहीतरी विकास व्हावा. तर आटपाडीचं आधी कसं झालेलं आहे, बरेच वर्ष म्हणजे मला वाटतं रामभाऊ पाटील लोकनेते, रामभाऊ पाटील सरपंच ते जसं गेलं तसं आटपाडीचा विकास हे सगळा पूर्णपणे थांबलेला आहे. आणि जे सत्ताधारी लोक आहेत तर त्यांचा आज तागायत आता आटपाडीमध्ये मला वाटतं पोलिटिशियन चौकात डिवायडर वगैरे झाला होता. मेन मोठा रस्ता डिवायडर ते आटपाडीत हटवून दिगंचिल न्याला. म्हणजे अशा पद्धतीनं आटपाडीचा हा विकास आहे. मग प्रत्येक माणसाला असं वाटतं की आटपाडीचा काहीतरी बदल हा 100% झाला पाहिजे. आटपाडीमध्ये विकास झाला आहे असं आपल्याला वाटतं का? नाही, ते हीच की आता कसं झालंय, सगळं आटपाडीतलं कसं झालंय, बाकी कुठंच लक्ष देत नाही. आता रस्त्याची कामं ही रस्ता बऱ्याच वर्ष आधी व्हायला पाहिजे होता. मूलभूत कोणत्या सुविधांचा अभाव आहे आटपाडीमध्ये? मूलभूत म्हणजे इथं कसं झालंय, सगळ्यात ड्रेनेजची लाईन, आटपाडी वगैरे सगळ्या ड्रेनेजच्या लाईन आहेत ना, गटारे वगैरे, त्याची पण कामं व्यवस्थित नाही. त्याचं लेआउट वगैरे कधी काढलेलं नाही. म्हणजे बाबा इंजिनियर कडून एखादा प्लॅन वगैरे काढून की त्याच्या ड्रेनेज लाईनची व्यवस्थित तसं ते सांडपाणी जे आहे ते रस्त्यावर सगळं सांडपाणी राहतं, तर त्याचे व्यवस्थित मार्ग काढून ते वड्यावाटे कसं बाहेर जाईल याची पण काही सोय नाही. जे सगळे आता आहे ते आपलं नुसती कामं बोगस, थोडक्यात अशा पद्धतीने कामं आहेत. या नगरपंचायत निवडणुकीमध्ये आपल्या मनातला नगराध्यक्ष कोण आहे? कसं झालंय, आता बऱ्याच वर्षातून नगरपंचायतची निवडणूक लागल्या आणि आता कसं झालंय, माणसं शिवसेना असू द्या, BJP असू द्या किंवा सगळे असू द्या, ह्या सगळ्यांच्या मनात फक्त सध्या सौरभ भैयाचं नाव येतं. सौरभ भैयाचं कसं आहे, काम प्रत्येक कोरोना काळात सगळ्यात मोठं काम त्यांनी कोरोना काळात केले. आणि प्लस दुसरी गोष्ट असं आहे की त्यांनी आपली जेवढी म्हणजे खेडा असू द्या, पाडा असू द्या, शेजारी असू द्या, ह्या सगळ्यामध्ये त्यांचं प्रत्येक घरोघरी जाऊन काम आहे. आणि त्यांच्याकडे एखादं काम कुठलं घेऊन गेला तर तिथं काम असं होत नाही, असं कधीच होत नाही. आणि तीच बाबा ज्या माणसाकडं राजकीय कुठली सत्ता नसताना त्या माणसाचं एवढं काम होतं, आणि जर सत्ता आली तर भाई आटपाडीचं काय पलट करतील हे सगळ्यांनीच माहीत आहे. बाकी पार्टीने सुद्धा विकासाचा दावा केलेला आहे. या अगोदर त्यांनी चांगल्या प्रकारे काम केले आटपाडीमध्ये. काम हे सगळ्यांनीच करतेत, करावं लागतंय. पण कसं आहे, जे काम वेळेत व्हायचं होतं ते आज तागायत वेळेत नाही. म्हणजे हे काम रस्त्याचं मला वाटतं मी बघतोय 10-15 वर्ष झालं ह्या स्टँडवरचा बायपासचा रस्ते सगळ्याला अडचण आहे, ते अजून ह्या रस्त्याचं काम झालं नाही. मग एवढं 15 वर्ष जर मेन PWD अंतर्गत किंवा काय पण असू द्या, जे रस्ता आहे मेन आटपाडीचं, जे मेन पेठ असू द्या, ही असू द्या, सगळीकडेच अडचण आहे. तुम्ही आता आटपाडी जर पेठत जर गेला तर पेठत एवढं अतिक्रमण आहे
की ते अतिक्रमण फोर व्हीलर गाडी घालायची सुद्धा सोय नाही. आपण वोटर जे आहात ते प्रभाग किती मधून आहात? मी आमचं मतदान सगळं प्रभाग क्रमांक 10 मधून आहे. प्रभाग 10 मध्ये कोणकोणते उमेदवार आहेत? प्रभाग 10 मध्ये शिवसेनेचे काही उमेदवार आहेत, काही BJPचे आहेत, काही तीर्थ विकास क्षेत्र आघाडी ते जे आहेत. त्याच्यामध्ये कुठला पक्ष आहे सरशी? आता इथं तिरंगी लढत आहे, पण काम माणूस कसं असतं, ह्या आता नगरपंचायत जे लागले हे इथं माणूस पैसा वाटून माणूस काही येऊ शकत नाही. इथं माणसाचं काय होतं, ह्या वार्डात तर 100% लोकांचे कामं बघून माणसं मतदान देणार आहे. त्यामुळे ज्याचं काम असेल त्याला 100%, आता मला वाटतं ह्यामध्ये प्रीती हजारे ती 100% निवडून येते. या ठिकाणी आपण आपली काय प्रतिक्रिया आहे? बरोबर आहे. कोण होणार आटपाडीचा नगराध्यक्ष? नवीन पिढीला हातात द्यावं सौरभभाई पाटील. नव्या पिढीला. आपण मतदार कुठल्या प्रभागातून आहात? मी प्रभाग 11 मधून आहे. हा, 11 मधून. 11 मधून. आता आपलं हे जे पानपट्टीचं जे दुकान आहे, हा. आपल्याकडे भरपूर ग्राहक येतात जातात, हो वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा होते. हो. काय मतदारामध्ये काय चर्चा चालू आहे आटपाडीमध्ये? सगळी जनता म्हणते फक्त सौरभभाई पाटील त्यांना नव्याला द्यावी, नव्याच्या हातात कारभार द्यावा. पूर्वीचे काही कारभारी होते त्यांच्यावर जनता नाराज आहे का? काम कुठली टायमावर झाली नाही, रस्ते म्हणा, गटारी म्हणा, काम झाली नाही ती बऱ्यापैकी. त्यामुळे आता नव्या पिढीला हात द्यावून बघावं म्हणलं. आबा, आता आटपाडी नगरपंचायतची निवडणूक लागलेली आहे. नगराध्यक्ष कसा असावा असं आपल्याला वाटतं? नगराध्यक्ष आपलं काम धडाड्यानं करणारा पाहिजे. आज करतो उद्या करतो न काम केली पाहिजे हे धडाडे. आपलं मतदान जे आहे हा, ते कोणत्या प्रभागामधून आपण येता? कुठला वार्ड आहे आपला? आमचा 9 नंबर वार्ड आहे. 9 नंबर. हा. 9 नंबर मध्ये यापूर्वी चांगल्या पद्धतीने कामं झालेली आहेत का हो, विकासाची? भरपूर कामं झाली 9 नंबर मध्ये. आता या निवडणुकीमध्ये आपल्याला काय वाटतंय, कोणत्या नगराध्यक्षाची सरशी होईल, कोणती पार्टी विनिंग मध्ये जाईल, आपल्याला काय वाटतंय? आम्हाला तर अध्यक्ष येतील असं आमचं विश्वास आहे. तानाजी पाटील. आटपाडी एसटी स्टँड समोरील जो भाग आहे प्रभाग नंबर 10 मध्ये, या ठिकाणी जनतेच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. आपलं नाव काय? राहुल विठ्ठल सपाटे. काय आटपाडीची हवा काय म्हणते? आटपाडीत सध्या कमळ चाललंय, फक्त कमळ. आपल्या प्रभाग 10 मध्ये कोण आहेत उमेदवार? प्रभाग 10 मध्ये भाजपचे उमेदवार आहेत सौ राधिका शशिकांत दौंडे. आता प्रभाग 10 मध्ये त्यांचीच फक्त हवा आहे. आणि थेट नगराध्यक्ष पदासाठी? थेट नगराध्यक्ष पदासाठी युटी जाधव सर म्हणून उमेदवार आहेत. सध्याला प्रचार दरम्यान आपल्याला काय जाणवतंय? प्रचारादरम्यान असं जाणवतंय की आमच्या युटी सरांची हवा एकदम जोरात चाललेली आहे. कारण युटी सर सुशिक्षित आहेत, सुसंस्कार आणि उच्च शिक्षित आहेत. शिवाय चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व सर्व गावाला परिचित आहेत. ते सध्याला निवडणुकीच्या रणांगणामध्ये प्रमुख 3 पक्ष आहेत. कोणत्या 2 पक्षाबरोबर कोणत्या पक्षाबरोबर आपल्या भाजपचे जे आहे थेट लढत होईल असं आपल्याला वाटतंय? प्रमुख 2 पक्ष हे भाजप आणि शिवसेना राहील, पण भाजपची सरशी होईल हे आत्ताच्या वातावरणात तर 100% दिसतंय. बोला, काय म्हणणं आहे आपलं? आपली आटपाडी प्रगतिशील व्हावी तर आपण सर्वांनी तानाजीराव पाटील यांच्या मागे राहावं असं माझी विनंती आहे सर्व आटपाडीच्या मतदारांना. कारण आटपाडीमध्ये जवळजवळ तानाजीराव पाटील यांनी 250 ते 300 कोटीचा निधी भरभरून आणला आहे व त्यांनी विकासाच्या दृष्टिकोनानं आटपाडीचा चेहरा मोहरा बदलण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे. माझ्या या मतदार बंधूंना सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी आपली आटपाडी चांगली व्हावी व आपली आटपाडी एक स्मार्ट सिटीकडे वळवावी
हीच माझी सर्वांना विनंती आहे. आपला प्रभाग नंबर माझा प्रभाग नंबर 10 आहे. कोण होईल ना आटपाडीचा नगराध्यक्ष? आपल्याला एक मतदार म्हणून काय वाटतंय? आटपाडीचा तालुका तसा मोठा आहे आणि आटपाडीची ग्रामपंचायत सध्या आतापर्यंत ग्रामपंचायतला वाड्या प्रतिनिधीच्या कोणी असेल तो सरपंच होता, पण आता नगरपंचायत नव्याने स्थापन झालेली आहे आणि या नगरपंचायतीला सुद्धा आता भाजपनं आतापर्यंत जे पाठबळ दिले किंवा मोठमोठे निधी दिलेले आहेत त्याच्यानुसार भाजपचंच वर्चस्व राहील हे 100% खात्री आहे मला. नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून युटी जाधव सर आहेत. युटी जाधव सर त्यांची आहेत, प्रतिमा कशी आहे? त्यांची प्रतिमा एकदम स्वच्छ आहे. याच्या अगोदर त्यांनी शिक्षण बँकेत चेअरमन पदाची धुरा सलग 10 वर्ष सांभाळलेली आहे. कोणत्याही प्रकारचं म्हणजे त्यांच्यावर डाग नाही आतापर्यंत आणि त्यांनी स्वतः एवढी मोठ्या पहिल्या नगरपंचायतीचं नगराध्यक्ष पदाचा मान मिळवण्यासाठी स्वतःच्या नोकरीचा सुद्धा राजीनामा देऊन लोकांची सेवा करण्यासाठी फक्त लोकांची सेवा करण्यासाठीच त्यांनी या नगराध्यक्ष पदासाठी उभा आहेत आणि माझ्या मते ते 100% लायक आहेत आणि ते नक्कीच विजयी होतील.